हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही छान आहात, मस्त आहात, स्वस्त आहात. आत्ताच कालच आपण बघितलं की अमावस्या होती 2 दिवस. ओके, सो त्या अमावस्येनंतर आपल्या लाईफमध्ये काय चेंजेस किंवा काय बदल होऊ शकतात जाणून घेऊया. मोनोलॉजी डेक, ज्यामध्ये चंद्राच्या ज्या कला आहेत त्याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. सो बघूया की काय होणार आहे आपल्या लाईफमध्ये याचा परिणाम. कॉन्फिडन्स इज युअर की टू सक्सेस. तुम्हाला सांगितलं जाते की तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला सक्सेस हवा आहे तर स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. तुम्ही जे करताय ते योग्य करताय, या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा, तेव्हाच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जिंकू शकता. व्हॉट डू यू नीड टू रिलीज. मला असं वाटते की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एखादी गोष्ट समजत नाही आहे किंवा पटत नाही आहे तर त्या गोष्टीला रिलीज करायची गरज आहे. फॉर एक्झाम्पल, भीती असेल, कॉन्फिडन्स नसणं, किंवा आपण तेच बोलू, मोस्ट ऑफ भीती असते आणि सेल्फ कॉन्फिडन्स नसतो. या 2 गोष्टींमुळे तुमच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. तर त्या गोष्टींना रिलीज करायचे आता टाईम आहे, तर तुम्ही त्या गोष्टींना रिलीज करताय. इमोशन्स आर रनिंग हाय. अगेन तुमचे इमोशन्स जे आहेत ते खूप सारे सरफेसवर तुम्हाला दिसायला लागतील की तुम्ही मध्येच हॅपी राहताय, मध्येच तुमचे मूड स्विंग्स खूप होताना दिसतील. तर तुमच्या मूड्सला किंवा आपण म्हणू तुमच्या इमोशन्सना बॅलन्स करायची आता तुम्ही शिकणार आहात येत्या पौर्णिमेपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अ फायरी क्लायमॅक्स अप्रोचेस. तर तुमच्या लाईफमध्ये आता असं काही घडणार आहे ज्याच्यामुळे एक बोलतात ना की फायरी क्लायमॅक्स. आत्तापर्यंत काही जे घडलं नाही तुमच्या लाईफमध्ये, आत्तापर्यंत तुम्ही खूप सारे इश्यूज सहन केलेत, तर त्या इश्यूजमधनं तुम्ही अशा पद्धतीने बाहेर पडणार आहात की जसे ते इश्यूज तुमच्या लाईफमध्ये नव्हतेच. सो न भूतो न भविष्यती, क्लायमॅक्स इज अप्रोचेस. तुमच्या लाईफमध्ये येत्या 15 दिवसामध्ये काहीतरी असा बदल घडणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एकदम म्हणतात ना की नवीन पद्धतीने, आपलं तो गाणं आहे ना, आज मी नवा, तसं काहीतरी होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. अँड ब्रिंग लव इन टू द सिच्युएशन. म्हणजे कुठलीही सिच्युएशन हँडल करताना प्रेमाने हँडल करा, बिकॉज तुम्हाला सिच्युएशनला हँडल करायची गरज आहे प्रेमाने. कुठलीही गोष्ट जर तुम्ही एखाद्याला सांगताना चिडून, रागवून किंवा दम देऊन करण्यापेक्षा जर प्रेमाने ती हँडल केली तर डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. स्टेप आउट युअर कम्फर्ट झोन. स्टेप आउट युअर कम्फर्ट झोन म्हणजे तुमच्या कम्फर्ट जो असतो आपला, त्यातनं जोपर्यंत तुम्ही बाहेर येणार नाही, एखादी अशी गोष्ट तुम्हाला करायची वेळ आली की जी तुम्ही कधी केली नाही आहे, तर तुम्ही हा विचार नका करू की अरे मी कधी केली नाही, मी कसं काय करू. दॅट्स द वे की तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर या आणि अशा गोष्टी कराल की ज्याच्यामुळे तुमचं लाईफ जे आहे ते नखशिखांत बदलून जाईल. सो कोणताही डिसिजन घेताना ती गोष्ट कधी केली नाही म्हणून करायची नाही, चांगल्या गोष्टींबद्दल बोलते तर त्या गोष्टींकडे नक्कीच कॉन्सन्ट्रेशन करा. ओके, कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडा, तुमचं लाईफ जे आहे ना खूप सुंदर होणार आहे. सो हेच होतं आजचं रीडिंग. तुम्हाला कसं वाटलं, तुमच्याशी रिलेट झालं की नाही मला नक्कीच सांगा. जितकं होईल तितकं माझ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ आणेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. सो धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन टॉपिकवर, नवीन रीडिंगसाठी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, खुश रहा, खुशहाल रहा. बाय.